गुजरातमधून अयोध्येला निघालेल्या ट्रेनवर दगडफेक। गुजरातच्या सुरतहून अयोध्येला जाणाऱ्या आस्था ट्रेनला काही समाजकंटकांनी लक्ष्य केलं। या ट्रेनवर जोरदार दगडफेक झाली आहे। सुरतहून रात्री 8च्या सुमारास ही ट्रेन अयोध्येला निघाली होती। ट्रेन नंदुरबार येथे पोहोचताच रात्री 10:30च्या सुमारास अचानक दगडफेक सुरू झाली। त्यामुळे ट्रेनमधील सर्व प्रवासी घाबरले। त्यांनी तात्काळ ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या, पण तोपर्यंत अनेक दगड ट्रेनमध्ये पडले होते। या दगडफेकीत कोणी जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही। घटनेची माहिती मिळताच GRP आणि RPFने सुरुवातीच्या तपासानंतर ट्रेनला रवाना केलं। पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत। GRPने दिलेल्या माहितीनुसार अयोध्येसाठी आस्था स्पेशल ट्रेन रात्री 8 वाजता निघाली होती। एकूण 1340 प्रवासी या ट्रेनमध्ये होते। ट्रेनमधील प्रवासी जेवल्यानंतर भजन करत झोपणार होते। 11:15च्या सुमारास ट्रेन नंदुरबार येथे पोहोचली। इथे ट्रेन थांबताच अचानक दगडफेक सुरू झाली। प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक बाजूंनी दगड येत होते। एक नाही तर अनेक जण ही दगडफेक करत होते, असे प्रवाशांनी सांगितले। अचानक झालेल्या या प्रकाराने प्रवासी घाबरले। त्यांनी लगेच दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या, मात्र तरीही अनेक दगड ट्रेनच्या आत पडले होते। GRPने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे।